संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 114। तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्ञनी। संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग एक अत्यंत गूढ, गहन आणि अंतर्मुख करणारा भक्तिरसाने भरलेला अभंग आहे। अभंग बघा। तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्जनी, मिळालिया सत्संग समर्पिता भले अंग। तीर्थी भावफळे येथे आणाळ ते बळे, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप। अभंग क्रमांक ओळी क्रमांक 1। तीर्थी धोंडा पाणी देव रोकळा सज्ञनी। सामान्य माणसाला तीर्थक्षेत्री फक्त दगड व पाणी दिसतात, पण जो सज्ञान आहे म्हणजे जो आध्यात्मिक जागृती प्राप्त झालेला आहे त्याला तिथे रोकळा देव दिसतो, म्हणजे अनुभवायला येतो। स्पष्टीकरण। तीर्थस्थळ म्हणजे मंदिर, गंगेचे घाट, वैष्णोदेवी मंदिर, पंढरपूर इत्यादी अशी पवित्र स्थळ। पण जर तिथे आपण फक्त गेली तीर्थयात्रा म्हणून गेलो तर तो एक टूर होतो। खरा अनुभव फक्त आत्मभावाने जाणाऱ्याला मिळतो। उदाहरण बघा। पंढरपुरात जाणाऱ्या लाखो लोकात काहींना फक्त गर्दी, ऊन आणि धक्का बसतो, पण दुसऱ्या एखाद्या वारकऱ्याला उभा केला विठोबा दिसतो, कारण तो भावनेनं गेलेला आहे। भाव असेल तर दगडातही देव दिसतो। ओळी क्रमांक 2। मिळालिया सत्संग समर्पिता भले अंग, म्हणजे जेव्हा आपल्या संताचा संग म्हणजे सत्संग मिळतो आणि आपण त्या अनुभवाप्रती संपूर्ण समर्पित होतो, तेव्हाच आपले जीवन सार्थ होते। स्पष्टीकरण बघा। संत संग म्हणजे केवळ संताजवळ बसणं नव्हे, तर त्याच्या विचारात रंगून जाणे। संत आपल्या जीवनात प्रकाशदीप असतात, पण त्याचा बोध आपल्याला स्वतःला समर्पित केल्यावरच आपल्यावर कृपा होते। उदाहरण। नामदेव संत ज्ञानेश्वरांसोबत संग करून विठोबाचा खरा अर्थ जाणले। तुकाराम महाराज संत चोखामेळांचा भक्तीवर दृष्टांत देतात। सत्संग म्हणजे गुरुत्वाची एकरूप होणं। ओळी क्रमांक 3। तीर्थी भाव फळे येथे अनाळ ते बळे, म्हणजे तीर्थस्थळी भावपूर्ण मनाने गेलं की तिथेच फळ मिळतं, परंतु ज्यांच्या मनात आनंद, श्रद्धा आणि समर्पणाचं बळ आहे त्यालाच हे फळ लाभतं। स्पष्टीकरण बघा। तीर्थयात्रा म्हणजे केवळ शरीराबरोबर चालणं नव्हे, ती मनाची यात्रा आहे। भाव नसेल तर तीर्थ ही पाण्याची तलावच, पण जर मनातून नारायण असेल तर घरात बसून सुद्धा तुमचं हृदय काशी होऊ शकतं। उदाहरण बघा। जनाबाईने घरातच दळण करताना विठोबाला अनुभवलं। प्रल्हादाने वडिलाच्या छळातही नारायण अनुभवला। म्हणूनच शरीर मंदिरात गेलं तरी चालेल, पण भाव मंदिरात गेला पाहिजे। ओळी क्रमांक 4। तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप, म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी भक्तीतून आत्मबोध होतो तेव्हा आपल्या पूर्वीच्या पापाची चुका झाल्याची जाणीव होते, तेव्हाच खरी पश्चातापाची सुरुवात होते। स्पष्टीकरण। आपण आयुष्यभर आपल्या इच्छानुसार चुकीच्या गोष्टी करत जातो, पण एकदा का सत्संग किंवा भगवंताव लागला की आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो की हे मी काय केलं। तेव्हा डोळे उघडतात, तेव्हा आत्मा म्हणतो, बापरे, किती अज्ञानात जगत होतो। उदाहरण बघा। वाल्मिकी ऋषी एकेकाळी लुटारू संत नारदांच्या सत्संगातून वळले। अंगुळीमाळ 1000 लोकांची बोट कापणारा तथागत बुद्धांच्या संगतीने साधू झाला। म्हणजेच काय, जाणीव झाली की पाप जळतं, हेच मुक्तीचं द्वार आहे। यावरून निष्कर्ष आणि उपदेश असा येते की तीर्थयात्रा फक्त शरीराची नसून ती आत्म्याची असते, भावाशिवाय ती फोल आहे। नंबर 2। सत्संग म्हणजे आत्मोन्नतीचं सर्वात प्रभावी साधन। नंबर 3। श्रद्धा आणि समर्पण असतील तरच साधन फळ देते। नंबर 4। खरी भक्ती आत्मपरिवर्तन घडवते, पश्चातापातूनच पापाचं निर्मूलन होतं। नंबर 5। तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की भगवंत दर्शनासाठी पैसा, पोशाख किंवा बाह्यरूप नको,
फक्त शुद्ध आणि प्रेमळ मनाने ते केलं पाहिजे. कधी वाटलं ना की एवढं केलं तरी देव भेटत नाही, मग विचार करा आपण त्याला भावनाशी बोलावलं का? कारण भाव असेल तरच पाण्यातही देव भेटतो आणि भाव नसेल तर विठोबासमोर उभा असला तरी लक्षात येत नाही. जय जय रामकृष्ण हरी. विठोबाचं नाव घेत चला. रामकृष्ण हरी. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण जे आपण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल.